नमस्कार मित्रांनो. जर तुमच्या जवळचं मतदान कार्ड जर हरवलेलं असेल किंवा तुमच्या मोबाईल नंबरला किती मतदान कार्ड लिंक आहेत घरातले किंवा तुमच्या मित्रमंडळीचे, हे तुम्हाला पाहायचं असेल तर अगदी 2 मिनिटात तुम्हाला पाहता येणार आहे. कारण आता मतदान जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर नवीन ऑप्शन आलेलं आहे आणि तुमचं जर नाव तुम्हाला सापडत नसेल मतदार यादीमध्ये किंवा घरातल्याचं कोणाचं पाहायचं असेल तर अगदी 2 मिनिटात तुम्ही पाहू शकणार आहात. त्यासाठी तुम्हाला मित्रांनो सर्वप्रथम या वेबसाईटवरती यायचं आहे. जे लिंक दिसत आहे तुम्हाला वरती voterportal.eci.gov.in ही नवीन वेबसाईट आहे, भारत सरकारकडून लॉन्च करण्यात आलेली. तर ह्या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तिथून तुम्ही डायरेक्टली ह्या होम पेजवरती येणार आहात. इथं आल्यानंतर तुम्हाला स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल करून इथं 2 नंबरचं ऑप्शन बघू शकता तुम्ही, सर्च इन इलेक्ट्रोल रोल, याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर याच्या अगोदर तुम्ही जर सर्च करायला जायचं तर तुम्हाला 2च ऑप्शन दिसायचे इथं. एक तर तुमचे संपूर्ण डिटेल्स भरावी लागत असेल किंवा दुसरा ऑप्शन तुम्हाला इपिक नंबर म्हणजे वोटर आय डी कार्ड ज्याचा नंबर असतो तो नंबर टाकावे लागत असे अगोदर. त्याचबरोबर तिसरा नवीन ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, सर्च बाय मोबाईल, म्हणजे मोबाईलद्वारा तुम्हाला हा इपिक नंबर सर्च करायचा आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, जर बाय चान्स तुमच्या वोटर आय डीला जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये नव्याने तुम्हाला वोटर आय डीला मोबाईल नंबर लिंक करता येणार आहे याच वेबसाईटद्वारे. तर त्याचं सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनल लिस्टला आहे, तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता मोबाईल नंबर इथं बघू शकता. तुम्हाला सर्वप्रथम स्टेट टाकून घ्यायचा, तुम्ही कुठल्या राज्याचे आहात. आता आपण साहजिकच महाराष्ट्राच्या महाराष्ट्र टाकणार आहे. त्यानंतर तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे, मराठी निवडा. त्यानंतर हे सॉरी आपण तपशील डिटेल्समध्ये क्लिक केले, आपण मोबाईलवरती क्लिक करूया. मोबाईल नंबरवरती क्लिक केल्यानंतर सिलेक्ट स्टेट करा. महाराष्ट्र निवडल्यानंतर लँग्वेज निवडा आणि इथं काय नाही, सोपी 2 स्टेपमध्ये होऊन जातं. मोबाईलद्वारे तुम्हाला लगेच मिळून जातं तुमचा इपिक नंबर. इथं मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, जे मोबाईल नंबर तुमचं लिंक आहे ते टाकून घेतल्यानंतर तुम्हाला खाली सेंड OTP वरती क्लिक केल्यानंतर असं OTP येईल इलेक्शन कमिशनद्वारे. हा OTP तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. OTP भरल्यानंतर खाली कॅप्चा भरून घ्या. जसं आहे तसं कॅप्चा भरून घ्या. कॅपिटल असेल तर कॅपिटल, स्मॉल असेल तर स्मॉल लेटरमध्ये भरून घ्यायचं आहे तुम्हाला. आणि नंबर सुद्धा असतात कॅप्चामध्ये, तो नंबर सुद्धा व्यवस्थित भरून घ्या. त्यानंतर तुम्हाला सर्चवरती क्लिक करायचं आहे. सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरला लिंक असलेली इपिक कार्ड म्हणजेच वोटर आय डी केवढे आहेत हे तुमच्या समोर लिस्ट आलेली आहे, तुम्ही बघू शकता. माझ्या जवळपास वोटर आय डीला टोटल नंबर आहेत 5 वोटर आय डी लिंक आहेत. त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचंही असेल तर तुम्हाला वोटर आय डी, तुमचं नाव, सर्व काही इथं दिसून जाईल. संपूर्ण तुमचं नाव, वय, जे जे इन्फॉर्मेशन भरलेली होती ते तुम्हाला सर्व माहिती इथं दिसणार आहे. हे अतिशय सोपी पद्धत होती तुम्हाला मोबाईलवरून वोटर आय डी नाव तुमचं कसं शोधायचं गावच्या मतदार यादीमध्ये, हे अगदी 2 मिनिटात तुम्ही शोधणार आहात. जर तुम्हाला माहिती आवडलेली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.